कोणत्याही ओपन बुक. सांगा सांगा. परिचय, परिचय, नंतर हा गाभा आणि निष्कर्ष असं आलं पाहिजे. हा. आणखीन काय? आणखीन काय? आणि काय एवढंच? ते दोन अध्यायामधली जी कडी आहे ना ती जोडता आली पाहिजे ना आपल्याला. पहिल्या नाही अध्यायावरून नाही, ते दुसऱ्या तर ते अध्यायात. प्रश्नामुळे होती. ते सामान्य ह्याच्यामध्ये नव्हतं. ते काय होतं, पहिल्या प्रश्नात तसं होतं म्हणून आपण तसं केलं है ना. ती कडी त्यांनी विचारली होती आपल्याला पहिल्या प्रश्नात, बरोबर आहे. ते सामान्य गोष्टीमध्ये. हा. सामान्य गोष्टीमध्ये अजून काय आहे? प्रमुख मुद्दे लिहायचे प्रभूजी. हरे कृष्ण. नाही, प्रमुख मुद्दे पण आपल्याला त्यांनी विचारले होते प्रश्नामध्ये. हा. सामान्य गोष्टीत काय आहे? एक सांगितलं तुम्ही की त्याची आकृती तुम्ही सांगितली. हा. आकृती काय असली? पहिला परिच्छेदामध्ये परिचय असला पाहिजे. मध्ये जे आहे ते मध्ये कितीही परिच्छेद असो, पण मध्ये काय असलं पाहिजे? त्याचा मुख्य विषय. मुख्य गाभा असला पाहिजे. हा, गाभा असला पाहिजे. आणि शेवटी निष्कर्ष असला पाहिजे. निष्कर्ष. हे एक मुद्दा तुम्ही सांगितला तिन्हीचा मिळून. हे बरोबर आहे. अजून काय काय होतं सामान्य? सामान्य उत्तरामध्ये आणखीन काय होतं? तर सामान्य उत्तरामध्ये पहिला मुद्दा असा होता की तुम्हाला पहिलं प्रश्न समजावून घ्यायचा. हा. जे काही आपल्याला प्रश्न दिलाय है ना, ते समजावून घ्यायचं है ना. प्रश्न काय दिलाय बाबा आणि आपल्याला काय विचारलंय आणि काय लिहायचंय हे समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर आकृती. आकृती तुम्ही सांगितली बरोबर. आता आकृतीमध्ये आणखीन एक मला सांगायचंय की तुम्ही जे परिचय लिहिताय पहिल्या परिच्छेदामध्ये है ना, तिथं असं परिचय हेडिंग लिहायची काही गरज नाही बरं का. परिचय अशी हेडिंग तिथं लिहायची नाही. किंवा गाभा हे तुम्हाला मी सांगितलं है ना, तर हे गाभा असं हे लिहायची पण काही गरज नाही. किंवा असं हे निष्कर्ष हे हेडिंग न लिहिता तिथं तुम्हाला हे लिहायचं आहे. हेडिंग द्यायची गरज नाही, पण ह्याचं पालन करायचं. ठीक आहे ना. हे समजलं ना. हे दोन मुद्दे आहेत सामान्यमध्ये. अजून काय आहे सामान्यमध्ये? कोणत्या पण प्रश्नामध्ये, कोणत्या पण युनिटच्या कोणत्या पण प्रश्नामध्ये हे सामान्य गोष्टी तुम्हाला कामाला येतील. असं नाही की मी जे युनिट शिकवतोय त्या युनिटमध्येच तुम्हाला या गोष्टी कामाला येणार आहेत, असं नाहीये. तर पुढं पण तुमचे जे 4 युनिट येणार आहेत है ना, त्या युनिटमध्ये पण हे तुम्हाला सामान्य गोष्टी कामाला येणार आहेत. त्याच्यामुळे हे समजावून घ्या. हे तुम्हाला कुणी मागचं एक युनिट झालं तुमचं, त्याच्यात तुम्हाला कुणी सांगितलं नाही ना, पुढं पण कुणी सांगणार नाही. हे तुम्हाला जर चांगलं कसं लिहायचंय शिकून घ्यायचं असेल है ना, तर मी हे सांगतोय तुमच्यासाठी. तर शब्दसंख्या हे पण इथं महत्वाचं होतं तुम्हाला. तर मी काल तुम्हाला 600 ते 800 असं सांगितलं, पण 800च्या आसपास है ना, हे एवढं लक्षात ठेवा. शब्दसंख्या एवढी असली पाहिजे कोणत्या पण ओपन बुकच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना. 800. ठीक आहे. हे सगळ्या सामान्य नियम आहे कोणत्याही ओपन बुकमध्ये लागणारे. आता हे सामान्य नियम आधी लावायचे आणि मग पुन्हा त्या प्रश्नानुसार काही नियम लावायचे. सामान्य नियम मध्ये अजून एक गोष्ट आहे, तर चौथी है ना, ती की तुम्ही जे काही तिथं आहे ते श्लोक संख्या तिथं आली पाहिजे. लोकसंख्या म्हणजे त्याला संदर्भ म्हणतात. संदर्भ. तर काय आहे जे संदर्भ म्हणजे काय आहे? काल मी तुम्हाला संदर्भ हे नाव नाही सांगितलं, पण त्या कालचं जे उत्तर आपण लिहिलं होतं ते आहे बघा इथं. हा हा. तर इथं बघा मी केलं कालचं जे प्रमुख मुद्दे इथं दिसते सगळ्यांना. तर इथे सैन्याचं निरीक्षण हा प्रमुख मुद्दा होता. तर कंसामध्ये मी काय लिहिलं? श्लोक संख्या लिहिलेली आहे 1 ते 27 है ना. आता मी इथं अध्याय नाही लिहिला. अध्याय नाही लिहिला. का नाही लिहिला? कारण वर मी शीर्षक हेडिंगच अशी दिली होती की अध्याय पहिला. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं तुम्हाला माहिती होतं की कोणत्या अध्यायाबद्दल चर्चा चालली आहे. पण मी मग इथं लगेच मी फक्त श्लोक संख्या लिहिली
है ना. ह्याला पण मार्क आहेत, है ना. तर सगळीकडे ह्याला मार्क असणार. आता मी जे सैन्याचं निरीक्षण बोलतोय ते कुठं आहे मी सांगितलं, पहिल्या 27 श्लोकामध्ये या विषयावर चर्चा आहे, सैन्याचे निरीक्षण. है ना? तर ह्याला काय म्हणायचं, जे काही आपण प्रभुपादांच्या तात्पर्यामधून घेतलंय, है ना, ज्या अध्याय आणि श्लोक संख्या आपण जे लिहितोय ह्याला म्हणायचं संदर्भ. हे प्रत्येक संदर्भ देणं, तुम्ही काही जे काही मांडताय त्या गोष्टीचा संदर्भ देणं, ह्याला पण मार्क असतात. या 4 प्रमुख गोष्टी आहेत की ज्या सगळ्या प्रश्नामध्ये तुम्हाला पालन करायच्याच आहेत पास होण्यासाठी, है ना. ते तुम्ही हे नाही केलं तर ते जे पास होणं खूप अवघड असतं. मी जे काही गोष्टी सांगतोय ते पास होण्याच्या दृष्टिकोनातून सांगतोय. है ना. चांगले मार्क घेण्यासाठी तुम्हाला आणखी चांगलं लिहावं लागेल. हे संदर्भ, हे 4 गोष्टी आहेत. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. हे सामान्य गोष्टी आहेत. हे काल आपण चर्चा केले होते, पण एवढं आणखीन स्पष्टतेनं मी काल सांगितलं नव्हतं असं नंबर टाकून, है ना. ते आज आणखीन तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. हरे कृष्णा प्रभूजी. हा. एका श्लोकाचे 700 ते 800 का टोटल 1 ते 6 चे 700 ते 800 शब्द आले पाहिजे? नाही, हे जे मी आता तुम्हाला सांगितलं है ना, हे सामान्य नियम सांगितले, है ना. पण काल मी तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगितली होती. काल तो पहिला प्रश्न जो आहे, है ना, त्याच्यामध्ये हा सामान्य नियम लागू होणार नाही हे सांगितलं. लक्षात आहे ना तुमच्या? हो हो. हा. तर त्याच्यामुळं काय आहे, ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं आहे, त्याच्यामुळे तुमची तिथं शब्दसंख्या जास्त होईल. बरोबर आहे. हो हो हो. आठवलं आता? आठवलं. हा. तर स्पष्ट आहे ना आता? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? हो. ठीक. हरे कृष्ण तर मग प्रभूजी. आता बोला. त्या बोलतायत एका श्लोकाचं उत्तर 800 लिहायचं का 1 ते 6 मधील प्रमुख मुद्दे असं 800 आलं पाहिजे, कसं म्हणजे ते सर्वांचं क्लिअर सांगितलं मी होईल. त्यांना की हे श्लोकासाठी नाहीये, हे प्रश्नासाठी आहे. आता हे काय आहे, आपल्याला जो ओपन बुकचा जो प्रश्न दिलेला आहे, है ना, हो त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे आपण चर्चा करतोय. तर त्याच्यामध्ये हो आपल्याला कोणताही प्रश्न येऊ, तिथं आपल्याला काय हो गोष्टीची काळजी घ्यायची आहे ना, तर काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे मी ह्याचं एक तुम्हाला नाव देऊन सांगतोय की त्या सामान्य गोष्टी. सामान्य गोष्टी म्हणजे काय, की ओपन बुकचा तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ त्याचं उत्तर कसं लिहायचं. पहिल्यांदा तुम्हाला ओपन बुकचा प्रश्न दिला तर पहिलं काम काय करायचं की ते प्रश्न समजून घ्यायचं, नंबर 1. तर दुसरी कार्य करायची की ते प्रश्न समजल्यावर आपल्या मनामध्ये उत्तराचं एक रफ, आपल्या मनामध्ये एक त्याचं हे करायची, प्रत तयार करायची, आणि ते तयार केल्यानंतर आपण त्याचा परिचय, गाभा, है ना, आणि निष्कर्ष असं बनवायचं त्या उत्तरानुसार. आणि हे सगळं मग लिहायला सुरुवात करायची. आणि हे सगळं किती शब्दात लिहायचं आपल्याला? 800च्या आसपास शब्दामध्ये हे लिहायचंय. आणि जे काही आपण त्या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे, है ना, त्याच्यामध्ये संदर्भ लिहिणं. म्हणजे त्या उत्तरामध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलं काल की ओपन बुकचं जे उत्तर असतं ते आपण आपल्या शब्दात लिहायचं असतं, है ना. क्लोज बुक सारखं पुस्तकी भाषेमध्ये लिहायचं नसतं. पण काही काही वाक्य आपल्याला पुस्तकातले वापरावे लागतील त्याच्यामध्ये. तर जे काही वाक्य पुस्तकातलं आपण जसंच्या तसं वापरलेलं आहे, है ना, जसं काल आपण पहिल्या प्रश्नामध्ये वापरला मुद्दा, है ना, पुस्तकातले मुद्दे आपण वापरले. ती सैन्याचं निरीक्षण, है ना, ते हे कुठं सांगितलंय बाबा पुस्तकामध्ये, तर पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून 27व्या श्लोकापर्यंत सैन्याचं निरीक्षण हे सांगितलंय. तर हे आपण जे पुस्तकातलं वापरलं त्याच्या कंसामध्ये आपण लिहायचं त्याची श्लोक संख्या, है ना. जर श्लोकामध्ये असेल तर श्लोक संख्या, जर भाषांतरात असेल तर भाषांतरात आहे म्हणून, है ना, किंवा तात्पर्यात असेल तर तिथे लिहायचं की पहिल्या अध्यायाच्या 10व्या श्लोकाच्या तात्पर्यात असं तिथं लिहायचं. सॉरी. तर समजलं हे? हो. आता काही आहे का शंका?
तुम्हाला पण समजलं ना? हो, सर्वांना समजलं आता. म्हणजे बरोबर आहे. क्लिअर झालं. ठीक आहे. तर हे सामान्य नियम आहेत. आता आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. वाचा मग कोणीतरी दुसरा प्रश्न जो मी पाठवलाय तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये. माताजींनी आता इथं पुन्हा एकदा पाठवलंय बघा. वाचू का प्रभूजी? हा, वाचा. प्रश्न क्रमांक दुसरा, पण ह्याच्यातला 8वा आहे. हा. भगवद्गीतेतील अध्याय 2 ते 6 मधील श्लोक, श्रील प्रभुपादांचे तात्पर्य व त्यांच्या प्रवचनांचे संदर्भ यांचा आधार घेऊन योग साधनेवर भक्तीचे श्रेष्ठत्व याबद्दल आपले विस्तृत विचार व्यक्त करा. तुमच्या उत्तरात खाली दिलेल्या गोष्टी नमूद करा. 1. कलियुगामध्ये भक्ती योग व्यतिरिक्त इतर सर्व योग प्रक्रियांची अव्यवहार्यता. दुसरा आहे, भक्ती योग इतर सर्व योग प्रक्रियांमधील घटक कशा प्रकारे सामावून घेते. आणि तिसरा आहे, इतर योग प्रक्रियांची साधना न करता आपण भक्ती योगाची साधना कशी करू शकतो. असा प्रश्न आहे. तर आता पहिली गोष्ट आपल्याला काय करायची, हे प्रश्न समजावून घ्यायचे. बरोबर आहे. हा, आम्ही तुम्हाला कुणाला समजलाय, प्रयत्न करू शकते तुमच्यापैकी कुणी, की तुम्हाला प्रश्न समजलाय, तुम्हाला काय काय समजलं ते सांगा. चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. प्रथम आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा. प्रश्न हा, समजून काय आहे? घेतल्यानंतर प्रश्न नाही, समजून ते कळालं. ते कळालं. आता मग प्रश्न समजून घेऊया आपण. हा, तुम्हाला जे समजलंय प्रश्नामध्ये ते सांगा. काय समजलं तुम्हाला इथे, आपल्याला काय काय विचारलंय त्यांनी? प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी असं विचारलेलं आहे की 2 ते 6 अध्यायामधले श्लोक, नंतर त्या श्लोकाच्या संदर्भातलं प्रभुपादांचं तात्पर्य आणि बरोबर. त्यांच्याच प्रवचनांचे संदर्भ घ्यायचेत आपल्याला. त्यांचा आधार घेऊन आपल्याला योग साधनेवर हा, भक्तीचे श्रेष्ठत्व, म्हणजे हा विषय आहे त्याचा, योग साधनेवर भक्तीचे श्रेष्ठत्व याबद्दल आपल्याला बरोबर. विस्तृत हे करायचंय, विचार व्यक्त करायचे. तर त्या बरोबर. विचार व्यक्त करताना त्याच्यामध्ये आपल्याला, आपण लिहित असताना त्याच्यामध्ये आपल्याला 3 मुद्दे त्यांनी हे आले पाहिजेत असं सांगितलंय, की कलियुगामध्ये भक्ती योग व्यतिरिक्त इतर सर्व योग प्रक्रियांची अव्यवहार्यता. बरोबर. आणि दुसरा, भक्ती योग इतर सर्व योग प्रक्रियांमधील घटक कशा प्रकारे सामावून घेते. म्हणजे हा जो भक्ती योग सांगितला, या भक्ती योगाचं महत्व या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल, की प्रक्रियामधील घटक कशा प्रकारे ते सामावून घेत आहे भक्ती योग. आणि इतर योग प्रक्रियांची साधना न करता आपण फक्त भक्ती योगाची साधना कशी करू शकतो. बरोबर. तर बरोबर आहे, तुम्हाला बऱ्यापैकी समजलाय है ना. जवळजवळ 80% प्रश्न तुम्हाला समजले. आणखीन कुणाला समजलाय का? प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला काय आत्मविश्वास येते है ना. पुढच्या युनिटचं पण तुम्हाला ओपन बुक लिहायला सोपं जाईल है ना, असं जर तुम्ही प्रॅक्टिस केलात तर. आणखीन कोणी प्रयत्न करेल का? हा हा. प्रभूजी, मला म्हणजे असं समजलं की योग साधनेपेक्षा भक्ती ही कशी श्रेष्ठ आहे याबद्दल हा. आपल्याला ते काय समजलं आणि ते उत्तरामध्ये लिहायचं, असा मुख्य मुद्दा असा तो वाटतो. हा, आणि काय काय कसं लिहायचं? बरोबर आहे, तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं ते बरोबर. मग कसं लिहायचं उत्तरामध्ये, त्याचा आधार काय असला पाहिजे? म्हणजे आपल्या कलियुगामध्ये कशी म्हणजे भक्ती व्यतिरिक्त बाकी साधने आहेत ती कशी अव्यवहार्य आहेत ते घ्यायचंय आपल्याला, त्याबद्दल लिहायचंय. हा, परत बरोबर. म्हणजे भक्ती योगामध्ये काय काय घटक येतात, म्हणजे आपल्या भक्ती योगामध्ये आपण काय काय करू शकतो, म्हणजे आपली भक्ती योग चांगला होईल, तो एक लिहायचा आहे.
अजून वाटते मला म्हणजे. बरोबर आहे, तुम्हाला पण चांगलं समज. ठीक आहे, तर आता बघा मी आणखीन एकदा सांगतो की काय आहे प्रश्न समजावून घेण्यासाठी. तर जसं तुम्ही सांगितलं दोघांनी की आपल्याला महत्वाचं इथं काय आहे, त्यांनी आपल्याला विचारलं की योग साधनेवर भक्तीचे श्रेष्ठ. म्हणजे ही भक्ती कशी श्रेष्ठ आहे, कशाच्या तुलनेमध्ये? योग साधना, योग साधनेच्या तुलनेमध्ये ही भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्याला विचारलं. पण हे जेव्हा आपल्याला श्रेष्ठत्व दाखवतोय आपण, है ना, समजा दोन व्यक्ती आहेत, तर हे दोन व्यक्ती असे आहेत, एक व्यक्ती असा आहे आणि एक व्यक्ती असा आहे. तर आता हा व्यक्ती, पहिला जो व्यक्ती आहे त्याचं नाव आपण अ पकडूया, है ना, आणि दुसरा व्यक्ती आहे त्याचं नाव ब पकडूया. तर आता हा ब व्यक्ती जो आहे, है ना, अ व्यक्ती दिसतंय का इथं तुम्हाला? मी लिहितोय ते अ ब. हो, दिसत. हा, तर हे ब व्यक्ती कसा आहे, अ व्यक्तीपेक्षा उंच आहे, है ना, तर तो श्रेष्ठ आहे, है ना, अ व्यक्तीपेक्षा, है ना. तर कोणत्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ आहे व तो अपेक्षा? उंचीच्या, है ना, उंचीच्या ह्याच्यामधून जर आपण हे घेतलं, उंचीच्या दृष्टिकोन जर घेतला, तर ब व्यक्ती कसा झाला? श्रेष्ठ झाला. तर तसंच आता इथं जी भक्ती श्रेष्ठ आहे, है ना, आता तर ही भक्ती श्रेष्ठ आहे कशापेक्षा? योग साधनेपेक्षा. पण कसं श्रेष्ठ आहे ते आपल्याला कशाच्या आधारावर लिहायचंय? ते सगळं म्यूट मध्ये ठेवा आपलं. तर ही जी भक्ती जे श्रेष्ठ आहे, है ना, योग साधनेपेक्षा, है ना, ते आता इथं जसं आपला उंची होता, है ना, तसं त्यांनी आपल्याला 3 मुद्दे दिले, है ना. कशाच्या आधारावर श्रेष्ठ आहे हे त्यांनी पहिलं सांगितलंय की कलियुगामध्ये, शॉर्ट मध्ये लिहितो, कलियुग. तर कलियुगामध्ये, है ना, तर भक्तियोग जो आहे, म्हणजे भक्ती जी आहे, तर भक्तीचा अभ्यास, है ना, हा काय आहे? व्यावहारिक आहे, है ना. म्हणजे त्यांनी कसं लिहिलंय बघा, त्यांचं वाक्य काय आहे की कलियुगामध्ये भक्तियोगा व्यतिरिक्त, भक्तियोगा व्यतिरिक्त, है ना, भक्तियोगा, तसंच लिहून दाखवतो तुम्हाला एक मिनिट. तर भक्तियोगा व्यतिरिक्त इतर ज्या योगा पद्धती आहेत, इतर सर्व, है ना, भक्ती योगाला सोडून, योग पद्धती किंवा योग प्रक्रिया नाव त्यांनी दिले, तेच लिहूया आपण. समानच आहे पण तेच लिहूया. योग प्रक्रिया जी अव्यवहार्यता. ठीक आहे. आता ह्या योग प्रक्रियांची अव्यवहार्यता हे तुम्हाला दाखवायचं है ना कलियुगामध्ये. तर आता आणि हे या मुद्द्यामधून द्यायचे, आणि तुमचं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये तुमचा आधार काय असला पाहिजे हो? तर भगवद्गीता जे आपण 1 ते 6 अध्याय शिकलो, त्याच्यामध्ये 2 ते 6व्या अध्यायामध्ये जे काही आपण श्लोक बघितले, है ना, श्लोकामधला एखादा शब्द असला पाहिजे, है ना, किंवा प्रभुपादांच्या तात्पर्यामधून असला पाहिजे, किंवा काय असला पाहिजे, प्रभुपादांचे जे प्रवचन आहेत, आता प्रभुपादांचे प्रवचन इंग्रजी भाषेमध्ये आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही ते प्रवचनामधून नाही लिहिलं तरी चालेल, कारण आपलं मराठी बॅच आहे आपली. तर त्याच्यामुळे मी काय केलोय तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सूट दिली, ते पुढे सांगतो मी. श्लोक, तात्पर्य आणि ह्या प्रवचनाच्या
मधून तुम्हाला एक मुद्दा घ्यायचा आहे आणि तो मुद्दा इथे लिहायचा जसंचा तसं. आता कलियुगामध्ये भक्ती व्यतिरिक्त इतर सर्व ज्या योग प्रक्रिया आहेत त्यांची अव्यवहार्यता आपल्याला सिद्ध करायची. तर आणि ह्याच्या माध्यमातून आपल्याला काय सिद्ध झालं पाहिजे की भक्ती ही श्रेष्ठ आहे. बाकीच्या योग पद्धतीपेक्षा, योग साधनेपेक्षा भक्ती हे श्रेष्ठ आहे. ह्या मुद्द्याद्वारे आपलं सिद्ध झालं पाहिजे. असा आपला प्रश्न आहे. हे आपल्याला त्यांनी विचारले. हे एक म्हणजे अजून 2 मुद्दे आहेत. तसंच मी एका मुद्द्याद्वारे तुम्हाला समजावून सांगितलं. त्याच्यामध्ये अजून 2 मुद्दे पण त्यांनी विचारले. तर आता मी तुम्हाला फक्त प्रश्न समजावून सांगितलं. तर कुणाला कळालं नाही असा आहे का प्रश्न जे मी समजावून सांगितलं? कुणाला कळालं नाही असं कुणी आहे? तर पहिलं कार्य आपण केलं की प्रश्न समजावून घेणे. हे काय लिहायचंय आपल्याला ते कळालं. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. आता कोणीच नाही ना प्रश्न ज्याला समजला नाही असं? ठीक हरे आहे. कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. बोला. ते प्रवचनातून लिहायचं म्हणजे आपण जे लेक्चर ऐकले प्रभुपादांचं त्याच्यातनं का ते भक्ती योगा नाही ते लिहायची काही गरज नाही. तुम्ही काय लिहायची गरज नाही. तुम्ही ऐकले असतील, तुम्हाला इंग्लिश येत असेल तर लिहा. प्रवचनांचं लिहिलं नाही तरी चालेल. ठीक आहे. बाकीचं समजलं त्याला सोडून? हा समजलं प्रभू. ठीक. श्लोक पण त्याला अनुसरूनच लिहायच्यात ना भक्ती योगाला आपल्या? हा. आणि अष्टांग योगाचं खंडन कसं म्हणजे ते श्लोक तसे आणि ते तात्पर्य यायला पाहिजे त्याच्यात. बरोबर. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे प्रश्न आहे. हा. तर आता दुसरा मुद्दा काय आहे सामान्य की आपल्याला ह्याचा परिचय. बोला. प्रभूजी श्लोक नाही लिहायचे. ते जर तुम्हाला वाटले तर ते लिहू शकता की त्याच्यामध्ये तो विषय आहे श्लोकामध्ये. कोणता? की तिथं तुम्हाला दिसतंय की कलियुगामध्ये भक्ती व्यतिरिक्त इतर सर्व योग प्रक्रियांची अव्यवहार्यता आहे. ह्या मुद्द्यामधून तुम्हाला जर भक्तीचं श्रेष्ठत्व दिसत असेल श्लोकामधला तर तुम्ही ते घेऊ शकता. फक्त श्लोक तुम्हाला श्लोकामध्ये नाही ते श्लोकामध्ये तुम्हाला जे मिळालं है ना, श्लोकामध्ये तुम्हाला ह्या विषयाला अनुसरून जे काही मिळालंय ते लिहायचं अगोदर जसंच्या तसं. आणि इथं कंसामध्ये मग ते श्लोक संख्या त्याची लिहायची. हे लिहिणं खूप आवश्यक आहे. त्याला संदर्भ म्हणायचं. प्रभूजी श्लोक संख्या लिहायची का श्लोक लिहायचा? नाही, श्लोक संख्या लिहायची आणि त्या श्लोकामध्ये ह्या तुमच्या मुद्द्याला अनुसरून जो तुम्ही मुद्दा घेतलाय है ना तो असेल तो मुद्दा आधी इथं लिहायचा जसंच्या तसा जो श्लोकामध्ये दिलेला आहे आणि तो मुद्दा मग त्याची श्लोक संख्या कंसात पुढे लिहायची. श्लोक नाही लिहू शकत प्रभू? लिहू शकतो, पूर्ण श्लोक लिहू शकतो. पूर्ण श्लोक पण तुम्ही जर त्या श्लोकामध्ये तो विषय असेल है ना, जो इथं जर तुम्हाला विषय उत्तरामध्ये जो विषय लिहायचा आहे तो विषय जर त्या श्लोकामध्ये असेल तर पूर्ण श्लोक इथं लिहू शकता तुम्ही. किंवा त्या श्लोकातले 1-2 शब्द लिहू शकता त्या विषयाला जे अनुसरून आहे ते है ना, किंवा पूर्ण श्लोक लिहू शकता किंवा भाषांतरातलं मराठीतलं पण लिहू शकता, काही पण लिहू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते श्लोक संख्या लिहा. अर्धा श्लोक लिहू शकता, पूर्ण श्लोक लिहू शकता, त्याचं भाषांतर लिहू शकता, अर्धा भाषांतर किंवा पूर्ण भाषांतर, काही या चारीपैकी तुम्ही लिहून त्याची श्लोक संख्या पण लिहा. श्लोक संख्या जर तुम्ही लिहिली नाही तर मग मी तुम्हाला परत लिहायला लावणार है ना. श्लोक संख्या जो लिहितो आपण त्याला काय म्हणायचं, संदर्भ असं नाव. ते संदर्भ नसेल तर मग ते आपलं त्या आकृतीमध्ये बसत नाही आपल्या. मग मी तुम्हाला पुन्हा लिहायला सांगणार. ते पुन्हा संदर्भ लिहून तुम्हाला पुन्हा फेर करून आणून द्यावं लागेल ते. ठीक आहे, जर मुद्दा बरोबर असेल तर. समजलं?
ठीक आहे, मग पुढे जाऊया आपण. तर आता पहिला मुद्दा आपला इथं झालाय की आपण प्रश्न समजावून घेतलेला आहे. तर दुसरा हरे मुद्दा कृष्ण काय आहे? प्रभूजी. जेव्हा बोला. ते श्लोक लर्न करतो तेव्हा ते म्हणजे लक्षात तर नाही राहत नाही का, ह्या अध्यायातला एवढा श्लोक आहे तेवढा श्लोक आहे, तो श्लोक नाही बघून लिहिला लिहायचंय तर. ना तुम्हाला, अच्छा, बघून. पुस्तकामधलं बघून लिहायचंय ना, ओपन बुक आहे, हा हा. खुलं पुस्तक आहे. अच्छा तुम्हाला काही अच्छा. 2 ते 6 अध्याय पाठ करून लिहायचं नाही, है ना. बघून लिहायचंय, पुस्तक पुढं ठेवून लिहायचंय तुम्हाला याचं. हा ठीक. हम्म. ठीक आहे. तर मग पुढचा आपला दुसरा मुद्दा आहे तो काय आहे की ह्याची आकृती आपल्याला आपल्या मनामध्ये तयार करायची. आता मी तुम्हाला काल परिचय लिहून दाखवलाय, निष्कर्ष लिहून दाखवलाय एका प्रश्नाचा. आता मी इथं लिहून दाखवणार नाही, है ना. त्याच्यानुसार आता तुम्ही काल मी तुम्हाला कसं परिचय लिहिला त्याच्यावरून तुम्हाला समजलं की परिचय कसा लिहायचा, निष्कर्ष कसा लिहायचा. ते तुम्ही आता या प्रश्नाचा परिचय निष्कर्ष तुमचं तुम्ही लिहा. काल तुम्हाला शिकवू. आता फक्त मी या प्रश्नाचा तुम्हाला गाभा लिहून दाखवणार आहे आकृतीमध्ये. तर गाभा लिहित असताना, तर गाभ्यामध्ये मी तुम्हाला काल काय सांगितलं की प्रमुख आहे ना त्याचं उत्तर त्या गाभ्यामध्ये आलं पाहिजे, है ना. आणि आता आपण प्रश्न समजावून घेतल्यावर आपल्याला लक्षात आले की आपलं प्रमुख उत्तर काय आहे. आपल्याला सिद्ध करायचंय की भक्तीचं श्रेष्ठत्व आपल्याला सिद्ध करायचंय. आणि ते कशापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे की बाकीच्या ज्या योग साधनेच्या पद्धत प्रक्रिया आहेत या प्रक्रियापेक्षा ही भक्ती श्रेष्ठ आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय. आणि त्याच्यासाठी त्यांनी 3 मुद्दे दिलेत. त्या 3 मुद्द्याद्वारे आणि माहिती कुठली घ्यायची आपल्याला, अध्याय 2 ते 6 मधले श्लोक आहे ना, आणि प्रभुपादांचं तात्पर्य हेच आपल्याला घ्यायचंय, प्रवचन आपल्याला घ्यायचं नाही. तर मग आता जेव्हा गाभा आपण लिहितोय, तर आता इथं तर मी तुम्हाला सांगितलं की परिचय वगैरे अशी हेडिंग द्यायची नाही. त्याच्यामुळे आता हे परिचयाचे तुमचे काय आहे ते तिथं आलेले आहेत ओळी, है ना. मी हेडिंग नाही दिली, इथं परिचय तुमचा झालेला आहे ना. आता गाभा लिहायचंय. मग मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जास्त असं निबंधासारखं ह्याला लिहायचं नाही. जेवढं तुम्ही मुद्देसूद लिहू शकता, है ना, हेडिंग देऊ शकता आणि मुद्दे टाकून लिहू शकता तसं तुम्हाला लिहायचंय, बरोबर. मग ते लिहित असताना गाभ्यामध्ये आपल्याला हेडिंग मध्ये येईल, है ना. तर काय येईल, पहिली हेडिंग आपली काय येईल की भक्तीचे श्रेष्ठत्व. सॉरी, कशापेक्षा, इतर सर्व, असंच आहे ना तिथं पुस्तकात काय दिले प्रश्न, योग साधनेवर, इतर योग प्रक्रिया, इतर सर्व योग साधनेच्या प्रक्रियेवर. त्याच्यामध्ये मग पहिला मुद्दा काय येणार, पहिला मुद्दा इथं येणार कलियुगामध्ये योगा व्यतिरिक्त इतर सर्व योग प्रक्रियांची अव्यवहार्यता. है ना, असं पहिला मुद्दा आला.
ही हेडिंग आली मोठी है ना, मला इथं एवढं व्यवस्थित लिहिता येत नाही, तुम्ही लिहा. एकाच लाईन मध्ये बसली तर बरं आहे, तुमचे असं पेपर मोठा असते ना. तर ही मी जे अंडरलाईन केलंय ती पहिली हेडिंग आहे. त्या हेडिंग मध्ये हे नंबर 1 टाकलेलं हे मुद्दा आहे, पहिला मुद्दा. आता ह्याच्यामध्ये लिहायचं असं. आता ह्याच्यामध्ये काय लिहायचं, एक तुम्ही मुद्दा आहे ना ह्या 2 ते 6व्या अध्यायामधला आहे ना, मी तुम्हाला इथं लिहून दाखव आहे ना, जे मी इथं काढलाय, मला जे मिळाला आहे ना, तुम्ही कुठून काढलाय की भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला जो 40वा श्लोक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही उघडा. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामधला इथं दाखवतो मी. इथं दाखवायला सांगतो. हे इथून वाक्य घेतलं. इथं मला अंडरलाईन करता येत नाही ह्याच्यामध्ये. त्याला ह्याच्यातून दिसतोय तुम्हाला श्लोक? हो प्रभूजी. हम्म. तर इथून मी ते वाक्य घेतले बघा. इथून वाक्य सुरू होते, इथं अंडरलाईन हे तात्पर्य तुम्ही उघडा. तुमच्या ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी. सगळ्यांकडे आहे का पुस्तक? हा हो आहे प्रभूजी आहे. हा.
तर हे इथून वाचा आहे. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म, है ना. मिळालं का दुसऱ्या अध्यायातला 40व्या श्लोकाचं तात्पर्य आहे. हरे कृष्ण. हा, हा, एक मिनिट. मिळालं का सगळ्यांना? हो मिळालं प्रभू. वाचू का प्रभू? वाचा तिथून पुढं. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते, नाहीतर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. म्हणून असे कृष्ण भावनायुक्त कर्म करणाऱ्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही. कृष्ण भावनेमध्ये केलेले 1% कर्मही शाश्वत काळासाठी असते. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते 2% पुढे सुरू होते. परंतु भौतिक कर्म 100% झाल्यापासून लाभदायक होत नाही. बस एवढं मी घेतलं. हे एवढं असं 2 वाक्य घेतले मी आणि मग कंसामध्ये मी लिहिलं तिथं पुढं. हे वाक्य आता इथं उत्तराकडे येऊया, है ना. आता इथं आपण उत्तर लिहित होतो, हे दिसतंय आता सगळ्यांना. तर इथं आपण उत्तरामध्ये गाभ्यामध्ये लिहितोय, तर हेडिंग आपली आली भक्तीचे श्रेष्ठत्व, है ना. इतर सर्व योग साधनेच्या प्रक्रियेपेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये मी आता हे करतोय की कलियुगामध्ये, है ना, काय होतं की इतर ज्या योगा पद्धती आहेत, है ना, त्या कशा अव्यवहार्य आहेत, म्हणजे काय प्रॅक्टिकल नाहीयेत, है ना. त्या थोड्या अवघड आहेत, है ना, आपल्या जीवनामध्ये उतरवायला, म्हणजे अव्यवहार्य. तर आता मग त्याच्यासाठी हे मी वाक्य काढलं की हे इथं काय दिसतंय की कर्मयोग आहे बाबा, तो पूर्णच करावा लागतो. तेव्हाच काय होतं, त्या वाक्यातून काय मिळतंय, ते वाक्य मी तुम्हाला दाखवलं. आता ते वाक्य मी इथं लिहिणार. ते वाक्य इथं लिहिलंय समजा मी, आणि मग कंसामध्ये काय लिहिणार मी, भगी म्हणजे भगवद्गीता, आणि 2.40 तात्पर्य. हे मला लिहिणं आवश्यक आहे. हे जर मी लिहिलं नाही तर मग ते पुन्हा लिहावं लागेल. ह्याला म्हणायचं संदर्भ. हे जो मी लिहितोय तात्पर्य, ह्याला म्हणायचं संदर्भ. बरोबर. हे संदर्भ लिहायचं, आणि हे आता एक पॉइंट इथं लिहिला मी, ह्याला थोडं 4-5 ओळीमध्ये एक्सप्लेन करायचं की कसं कर्मयोगाला पूर्ण करून आपल्या शब्दामध्ये. आता मी तुम्हाला सांगतो काय एक्सप्लेन करायचं याला, की कर्मयोग कसं आहे, त्याचं जेव्हा आपल्याला फळ भेटायचं असेल तर ते पूर्ण करणंच आपल्याला आवश्यक आहे. नाहीतर ते जेवढं काही आपण कर्म केलेलं आहे आणि ते जर पूर्ण नाही केलं तर त्याचा लाभ आपल्याला मिळणार नाही. आणि भक्तीमध्ये कसं आहे, जेवढं पण आपण करू, जेवढी पण ती झाली भक्ती आपली, है ना, अपूर्ण जरी झाली पण आपण ती पूर्ण करू शकलो नाही काही कार्य, है ना, मध्ये तो ब्रेक झाला, आपण जिवंत आहोत तरी आपली भक्ती सुटली मध्ये काही काळ, आपल्याला तर सोडायची नाही पण सुटली समजा. आणि पुन्हा जेव्हा आपण भक्ती येऊ, जे काही आपण भक्तीमध्ये पूर्णत्व प्राप्त केलंय तिथून पुढे आपली प्रगती चालू होते. किंवा समजा आपण जर मेलो तर मेल्यानंतर जेव्हा आपल्याला पुढचा जन्म मिळेल तर तेव्हा पण आपली भक्ती तिथून पण पुढे चालू राहील. तर हे काय आहे, इथं आपल्याला दिसतंय की कसं प्रॅक्टिकल आहे बाबा इथं थोडस. मग इथं लिहायचं की इथं भक्ती योगाची आपल्याला व्यवहार्यता समजून येते. ते पूर्ण जरी केलं नाही तरी आपल्याला त्याचं फळ मिळतंय, आणि जेवढं आपण केलंय तेवढं आपला कडच ते राहतंय. आणि कलियुगामध्ये काय आहे, मग कोणतीही गोष्ट पूर्ण करण्याकडे लोकांचा एवढा आळशी लोक आहेत कलियुगाचे, तर त्यांचा कोणतीही गोष्ट पूर्ण करण्याकडे एवढा भर नसतो. तर त्यांच्यासाठी हे भक्ती चांगलं आहे. अशा संदर्भामध्ये आपल्याला त्याचं आपल्या भाषेमध्ये स्पष्टीकरण द्यायचंय तुमच्या शब्दामध्ये त्या मुद्द्याचं, आणि सिद्ध करून दाखवायचं की भक्ती अव्यवहार्य आहे हे सिद्ध केलं. आणि मग त्याच्यामुळे ते जर सिद्ध झालं तर मग पुन्हा काय होईल की त्याच्यातून आपल्याला कळेल की भक्तीच श्रेष्ठ आहे, हे पण त्याच्यातून सिद्ध होईल असं
5-6 ओळीमध्ये तुम्ही त्याच्यावर स्पष्टीकरण लिहा त्या मुद्द्याचं. ठीक आहे. आता हे पहिला मुद्दा इथं हेडिंग झालं. एक पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला है ना, हे तुम्ही लिहा जसंच्या तसं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरा मुद्दा लिहायचा आहे ना. मी जसं शोधून काढला दुसऱ्या अध्यायातला इथं 40वा श्लोकामधलं हे, तसं तुम्हाला स्वतःला एक मुद्दा शोधून काढायचा आहे. श्लोक आता मी तात्पर्यातून शोधून काढलं, तुम्ही श्लोकामधून काढा शोधून है ना, जिथं तुम्हाला अव्यवहार्यता तुम्ही सिद्ध करू शकता. आणि ते मुद्दा लिहा, इथं कंसात संदर्भ लिहा आणि त्याचं स्पष्टीकरण लिहा तुम्ही. ते तुमच्यासाठी गृहकार्य. म्हणजे तुम्ही स्वतः पण काही लिहिलं पाहिजे ना. सगळं मी सांगितल्यानंतर मग ते योग्य नाही ठरणार. हे असं पहिल्या ह्याच्यात लिहायचं. आता दुसरा मुद्दा काय आहे आपला, ज्याच्याद्वारे आपल्याला लिहायचंय त्यांनी सांगितलेला, तो काय आहे की भक्तियोग जो आहे, भक्तियोग इतर सर्व योग प्रक्रियामधील घटक कशा प्रकारे सामावून घेते. तर इथं ते दुसरा मुद्दा आपण 2 नंबर टाकून इथं लिहिला उत्तर आपल्या गाभ्यामध्ये. भक्तियोग इथून तुम्ही हे रिकाम्या जागा भरा आणि शेवटी काय आहे, सामावून घेतो. सामावून घेतो असा आपला दुसरा मुद्दा आहे. तर दुसरा मुद्दा काय विचारलंय त्यांनी, की भक्तियोगाचं जर आपण कार्य केलं तर त्याच्यामध्ये काय आहे, ते भक्तियोगांचं जर आपण कार्य केलं तर इतर योग पद्धतीचे जे घटक आहेत है ना, तर ते त्याच्यामध्येच काय होतात, सामावले जातात है ना, त्याच्यामध्ये सामावून घेतले जातात असं आहे. म्हणजे भक्तियोगाचं जर कार्य केलं तर त्याच्यामध्ये इतर योग पद्धतीचं कार्य पण येतं, हे आपल्याला दाखवायचं आहे ना. त्याच्यामुळं काय आहे, ते जर आपण दाखवलं तर काय होणार आहे की ते भक्तियोगाचं काय, म्हणजे जसं 100 रुपयाच्या नोटेमध्ये 100 रुपयाच्या नोटेमध्ये 10 रुपयाची पण नोट येते, 20 रुपयाची पण नोट येते, 50 रुपयाची पण नोट येते. हे जर आपण दाखवलं, कोणतंही एक जरी दाखवलं है ना एका मुद्द्यामध्ये, तर आपल्याला काय होणार आहे, मग आपल्याला लक्षात येईल की 10 रुपयाच्या नोटेपेक्षा ही 100ची नोट श्रेष्ठ आहे. म्हणजे काय आहे की भक्तियोग श्रेष्ठ आहे. जर भक्तियोगामध्ये बाकीचा योग येत असेल तर भक्तियोगच श्रेष्ठ आहे ना, हे आपल्याला दाखवायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 मुद्दे लिहायचे है ना. इथं पण मी एक मुद्दा तुम्हाला सांगणार, एक मुद्दा तुम्ही मनानं लिहायचा. तर पहिला मुद्दा जे मी हुडकून काढलाय तो काय आहे की भक्तियोगामध्ये बाकीच्या योग पद्धती कशा येतात, ते गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकामधून मी काढलाय तो हुडकून. ते मी तुम्हाला दाखवतो इथं. सगळ्यांनी काढा 6व्या अध्यायाचा 7वा श्लोक.
तर त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य बघा. तर इथं या दिव्य स्थितीची प्राप्ती कृष्ण भावनाभावित मनुष्याला तत्काळ प्राप्त होत असल्यामुळे भगवत भक्तावर सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण इत्यादी भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वाचा मुळीच परिणाम होत नाही. ही अवस्था म्हणजे प्रत्यक्ष समाधी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीनता होय. हे वाक्य लिहायचं. सगळ्यांना लक्षात आलं वाक्य हे? मी स्पष्टीकरण सांगतो तेच. वाक्य मिळालं सगळ्यांना. मग आता इकडे या, उत्तराच्या तिथं आपण जाऊया. मग उत्तराच्या तिथं असं नंबर 1 जिथं टाकलंय ते मी इथं वाक्य ते लिहिणार आणि ब्रॅकेटमध्ये इथं लिहिणार भगवद्गीता 6.7 तात्पर्य. हे लिहिणं आवश्यक आहे. मी सांगतोय खास करून तुम्हाला. हे लिहिणार मी इथं वाक्य, है ना. आता आपल्याला स्पष्टीकरण लिहायचंय. स्पष्टीकरण काय मी तुम्हाला 5-6 ओळीमध्ये सांगतो तसं. आता बघा, हे जे वाक्य आपण लिहिलंय त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत की जे कृष्ण भावनाभावित मनुष्य असतो त्याला काय तो जो भगवत भक्त आहे ना, जो भक्ती योगाचा अभ्यास करतोय त्याला काय होतं, सुख आणि दुःख, शीत आणि दिलंय त्यांनी, सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण इत्यादी भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वांचा मुळीच परिणाम होत नाही. म्हणजे जो भक्ती योगाचा अभ्यास करतोय त्याला काय होतं, सुख आणि दुःख आहे ना, थंडी गरमी हे गोष्टी त्याला त्याच्यावर त्याचा काय परिणाम होत नाही हे आपल्याला कळालं. आणि अष्टांग योगाच्या अभ्यासामध्ये काय केलंय की तिथं पण हेच सांगितलंय है ना, सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते कुणाला, अष्टांग योगाला. मग आपण तिथं लिहायचं स्पष्टीकरणामध्ये. हे जे वाक्य आपण घेतलं की इथून आपल्याला समजतंय की जो भक्ती योगी आहे त्याला सुख दुःख है ना, शीत उष्ण, मान अपमान हे सारखेच वाटतात. आणि 6व्या अध्यायाचा 7वा जो श्लोक आहे ना, यामध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे की अष्टांग योगाला पण सुख आणि दुःख है ना, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान हे पण काय वाटतात, सारखेच वाटतात है ना. त्याच्यामुळं आपल्याला इथं लक्षात येत आहे की जो भक्ती योगी आहे है ना, त्याला जो हे जे द्वंद्व आहेत हे सारखेच वाटतायत आणि त्याप्रमाणेच अष्टांग योगाला पण हे द्वंद्व सारखेच वाटतंय. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की काय, जर एखाद्यानं भक्ती योगाचा अभ्यास केला तर त्यामध्येच काय आहे, त्याचा अष्टांग योगाचा अभ्यास समाविष्ट आहे. या दृष्टिकोनातून आपण काय केलं की एका योग पद्धतीचं की आपण भक्तियोगाचा जर अभ्यास केला तर त्याच्यात अष्टांग योगाचे अंग पण त्याच्यामध्ये आहेत ना. हे आपण या मुद्दा लिहिला तिथं प्रभुपादांच्या तात्पर्यामधून आणि त्याच्यावर असं आपल्याला 3-4 ओळीमध्ये ते स्पष्ट पण आपण केला अशा. आणि त्याच्यामध्ये आहे त्याच्यावरून मग त्या मुद्द्याद्वारे आपल्याला तिथं काय लक्षात आलं, भक्तीचं श्रेष्ठत्व लक्षात आलं. असं हे सोप्या पद्धतीनं जेवढं सोपं करता येईल तेवढं करून मी सांगतोय तुम्हाला. समजलं इथपर्यंत? 2 मुद्द्यापर्यंत कुणाला काही अडचण आहे? ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला, पॉइंट सांगितला, त्याचं स्पष्टीकरण सांगितलं. तसा दुसरा मुद्दा तुम्हाला स्वतःहून शोधून काढायचा आहे असंच आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचंय 3 ते 5 ओळीमध्ये. ठीक आहे. मग हे दुसरा पॉइंट पण इथं संपला. हे 2 पॉइंट मी तुम्हाला इथं स्पष्ट केले. इथपर्यंत कुणाला काही प्रश्न आहे? तिसऱ्या पॉइंटकडे जाऊया आपण. तिसरा पॉइंट मग इथं काय आहे तो आपला लिहा तुम्ही, जो आहे तो काय आहे
वाचतो मी. इतर योग प्रक्रियांची साधना न करता आपण भक्ती योगाची साधना कशी करू शकतो. तर इतर पासून जो सुरू होतोय तो है ना, इतर योग प्रक्रियांची साधना न करता भक्ती योगाची साधना कशी आपण करू शकतो. या दृष्टिकोनातून मी एक पॉइंट जो शोधून काढलाय पहिला, तो काय काढलाय एक मिनिट बघतो मी. तर 6व्या अध्यायातल्या 36व्या श्लोकामधलं मी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्येच आहे ते आपण जाऊ इथे. तर श्लोक कोणता घेतलाय? 36वा इथून. तर बघा सांगतायत भगवंत, एक मन योगाभ्यास, कोणत्याही योगाभ्यास करण्यासाठी तुमचं मन नियंत्रित असणं आवश्यक आहे. पण आपलं मन जरी नियंत्रित नसलं तरी पण आपण काय करू शकतो. इथं भगवान प्रभुपाद सांगतायत पुढं या तात्पर्य, की आपलं आपण ते मन आपण काय करू शकतो, भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न केलं. प्रेममय ते काय होतं, संयमित होतं, असंयमित मन. तर बघा अगोदर त्याचं मन काही संयमित नाहीये इथं, पण ते बाकीच्या योग पद्धतीमध्ये काय आहे, अगोदर तुम्हाला मन संयमित करायचंय असं ते सांगतात. पण भक्तीमध्ये काय, की भक्तीच्या जर सेवेमध्ये तुम्ही जर मन लावलं आहे ना, की ते संयमित नसलं तर सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे काय आहे, ते संयमित होतं, केलं जातं, ते आपोआपच होतं. तर त्याच्यामुळेच मी इथलं हे वाक्य निवडलंय, जोपर्यंत मन कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही तोपर्यंत ते स्थिर आणि संयमित होऊ शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा सहजपणे विशेष असे प्रयास न करताच योगाभ्यासाचे फळ प्राप्त करतो. असं मी हे वाक्य निवडले बघा, मी त्याला अंडरलाईन केलं इथं. मिळालं हे सगळ्यांना वाक्य मिळालं. या वाक्यावरून इथं काय कळालंय, की मन बाकीच्या योग पद्धतीत तुमचं मन संयमित पाहिजे अगोदर, आणि त्या योग पद्धती न करता, मन संयमित न करता तुम्ही काय करू शकता, भक्ती योगाचा अभ्यास करू शकता. तेच त्यांनी आपल्याला 3ऱ्या मुद्द्यात सांगितले है ना, की इतर योग प्रक्रियाची साधना न करता आपण भक्ती योग करू शकतो. तर इतर योग प्रक्रियेमध्ये हे वाक्य मी इथं लिहिलं, मग त्याच्यानंतर मी काय लिहिलं, भगी असं लिहिलं मी ब्रॅकेटमध्ये, हे लिहायचंय भगी 6.36 तात्पर्य असं मी लिहिलं उत्तरामध्ये. आता मी स्पष्ट कसं करणार, की इथं भक्ती योगामध्ये आपल्याला कळतंय की अगोदर मन संयमित करायची गरज नाहीये. तर भक्ती योगामध्ये काय आहे, प्रभुपाद काय सांगतायत आपल्याला,
की मन आपण अगोदरच संयमित करायची गरज नाही, तर ते सेवेमध्ये संलग्न केलं तर ते संयमित होतं. आणि बाकीच्या योग पद्धतीमध्ये आपल्याला मन हे अगोदर संयमित करावं लागतं. तर यावरून आपल्याला काय लक्षात येतंय की मन संयमित नसेल तरी आपण काय करू शकतो, भक्ती योगाचा अभ्यास करू शकतो. है ना? तर त्याच्यामुळं काय आहे की बाकीच्या योग पद्धती न करता आपण भक्ती योगाचा अभ्यास करू शकतो, हे आपल्याला कळतं. कारण तिकडे तर आधी मन संयमित पाहिजे आणि इथं तर नाही पाहिजे. हे आपल्याला इथं ह्या वाक्यावरून लक्षात येतंय आणि त्याच्यामुळं भक्तीचं श्रेष्ठत्व आपल्याला लक्षात येतं. असं ह्याला स्पष्ट करायचं. ह्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये पण एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला, तसाच तुम्हाला दुसरा मुद्दा स्वतःहून लिहायचा आहे. आणि असं लिहिल्यानंतर आपला गाभा पूर्ण होतो आणि मग राहतो निष्कर्ष. आणि तो तर तुम्हाला लिहायचा आहे तुमच्या शब्दामध्ये, परिचय आणि निष्कर्ष काल सांगितल्याप्रमाणे. अशा पद्धतीनं आपलं हे पूर्ण प्रश्नाचं उत्तर इथं पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला काही समजलं नाही तर विचारू शकता. स्पष्ट आहे सगळ्यांना? दुसरा प्रश्न आपण घेतला. प्रभूजी, हा बोला. म्हणजे इथं तुम्ही 3 मुद्दे सांगितले ना, म्हणजे उदाहरणार्थ योग साधनेवर भक्तीचे श्रेष्ठत्व. तर आपण त्याच्यामध्ये 3 मुद्दे पाहिले. तर 3 मुद्द्यांना तुम्ही एक हे दाखवलं, म्हणजे काय लिहिणं गरजेचं आहे. प्रत्येक मुद्द्यामध्ये 2 लिहायचे आहेत आपल्याला. त्याच्यापैकी एक मी तुम्हाला दिला, दुसरा तुम्हाला लिहायचा. हा, आणि तेच एक विचारायचं मुद्दा होतं मला. लिहायचा तिथं. हा, तुमचं सांगा ना प्रश्न. नाही, तेच विचारायचं होतं. आता तुम्ही सांगितलं ना आम्हाला की हे लिहायचंय तिथं आणि कोणता कितवा श्लोक आहे आणि ते पुढं हे करायचं, मेन्शन करायचं. संदर्भ लिहायचा. हा. हा, तर मग आता आपण ओपन बुक आहे ना ते, जर आपल्याला 2-3 मुद्दे लिहायचे असेल, समजा 2-3 श्लोक मधले 2-3 मुद्दे, तर आपण लिहू शकतो का? हो, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त लिहू शकता. हे जे मी तुम्हाला सगळं सांगितलं, हे काय सांगितलं, एकदम सोपं करून मी स्पष्ट पण जास्त केलं नाही ह्याच्यात स्पष्टीकरणामध्ये, है ना. मी कमीच स्पष्टीकरण ठेवलं, है ना. तर हे एकदम मी पास व्हायला सांगितलंय तुम्हाला. हे एवढं केलात की तुम्ही फक्त पास होणार, है ना. की त्याच्यामुळे मी जास्त स्पष्टीकरणाला पण वाढवलं नाही आणि एकदम सोपं ठेवलं. आता ह्याच्यापेक्षा तुम्ही जेवढं जास्त कराल, है ना, तर एकदम जास्त पण नाही करायचे. सगळं मिळून किती झालं पाहिजे तुमचं? 800, है ना. 8 शब्दाची तुम्हाला मर्यादा आहे. तुम्ही 800 म्हणजे काय, मी काय तिथं मोजून बघणार नाही, पण अंदाजे तुम्ही 900 पर्यंत जावा, मग ते मला लक्षात येते 900 पर्यंत अलाउड आहे. पण तुम्ही जास्त जर लिहिलं तर काय ते माझ्या लक्षात येते मग ते जास्त जर शब्द झाले तरी मी तुम्हाला पुन्हा लिहायला लावणार. जोपर्यंत तुम्ही बरोबर लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला मी लिहायला सांगणार. समजलं का तुम्हाला? मॅक्सिमम किती पेज होतात प्रभू? 800 म्हणजे 2 पानं तरी होतील ना? हा, ते आता तुम्हाला कळेल. तुम्ही लिहा आणि बघा मोजून किती होतात. अक्षर कुणाचं लहान असते मोठं असते त्याच्यावरून ते होतं. ठीक आहे ना. आणखीन काही विचारायचंय कुणाला? हा, आता तो दुसरा तुम्ही प्रश्न सांगितला ना, म्हणजे 3 प्रमुख मुद्दे आहेत. तर त्याचा निष्कर्ष बरोबर. त्याला सगळ्या तिन्हीला अनुसरूनच लिहायचा का ते प्रत्येकाला काल तुम्ही होतात का? होतं की? होतात का? ते सांगितलं ना मग काल. तर काल सांगितलं ना निष्कर्ष. हा, निष्कर्ष फक्त तिन्ही मुद्द्यांना अनुसरून लिहायचा ना? हा, पूर्ण 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 की सगळ्यांना अनुसरून काल जसं आपण लिहिलं तसं. काल आपण प्रमुख मुद्द्यावर चर्चा केली आहे ना, तर त्या प्रमुख मुद्द्यांमध्ये जो विषय आहे त्याला अनुसरून आपण परिचय आणि निष्कर्ष लिहिला, तसंच लिहायचं. ठीक आहे, समजलं ना? हा, समजलं. हा, धन्यवाद. आणखीन काही विचारायचंय कोणाला? विचारू शकता. वेळ आहे 7-8 मिनिट. प्रभूजी येतील 6:30ला. दुसरं काही निष्कर्ष हेडिंग नाही लिहायचं ना? काय निष्कर्ष असं हेडिंग ना?
हा नाही लिहायचं हेडिंग. माझ्या ह्याच्यात लिहिलात तर काही प्रॉब्लेम नाही, पण दुसऱ्यांच्या ह्याच्यात नका लिहू. मी तुम्हाला काही हे करणार नाही, डबल लिहायला नाही लावणार. माझ्या ह्या युनिटसाठी जर तुम्ही लिहिलं निष्कर्ष, पण बाकीच्या शिक्षकांच्या ह्याच्यात नका लिहू, ते स्टँडर्ड नाहीये ते, है ना. माझ्या ह्याच्यात लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही, मी समजून घेईल. बाकीच्या युनिटला नका लिहू, सगळ्याच शिक्षकांना ते आवडत नाही. ठीक आहे. आणखीन काही तुम्हाला विचारायचं? आपण ब्रेक घेऊया का? 6:29 मिळूया का? 5 मिनिट ब्रेक घेऊया जर कुणाचा काही प्रश्न नसेल तर. प्रभूजी येतील 6:30. ठीक आहे, मग आले नाहीत ना अजून तरी, दिसत नाहीत मला इथं. पार्टिसिपंट मध्ये नाही आले. ठीक आहे, 29 येतो मग मी. आता 24 झाले, 5 मिनिट ब्रेक घेऊया.